माझा अविस्मरणीय अनुभव मित्रांनो, मी सध्या कॉलेजमध्ये आहे. माझ्या घरी मी, माझी आई आणि माझी मोठी बहीण साक्षी असे तिघे राहतो. साक्षीचं वय 24 वर्ष आहे. माझ्या आईवडिलांचं लग्नाच्या 7 वर्षांनंतर घटस्फोट झालं होतं. त्यामुळे घराची जबाबदारी आई आणि साक्षी यांच्यावर होती. मी मात्र दिवसभर फक्त तेच व्हिडिओ पाहण्यात गुंग असायचो. मला त्याची जणू सवयच लागली होती. मी दिसायला फारसं आकर्षक नाही, त्यामुळे मला कधी गर्लफ्रेंड नव्हती. मुलींचा सहवास मिळाला नाही, म्हणूनच कदाचित मला त्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण वाटायचं आणि मनात सतत तेच विचार यायचे. यामुळेच मला त्या व्हिडिओंचं इतकं वेड लागलं असावं, असं मला वाटतं. माझ्या व्हिडिओ पाहण्याच्या सवयीमुळे सर्व प्रकारचे व्हिडिओ मी पाहून काढले होते. माझ्यासाठी हे नवीन गोष्टी शिकण्याचा खेळ बनला होता. व्हिडिओ पाहणं आणि स्वतःला त्या भावनेत गुंतवणं हेच माझं आयुष्य झालं होतं. एक दिवस आई म्हणाली, आपण साधनेसाठी एका आश्रमात जाणार आहोत. आई खूप वर्षांपूर्वी तिथे एकदा गेली होती. ती सांगत होती की देशभरातून लोक तिथे साधना करण्यासाठी येतात. पुढे ती म्हणाली, आपण तिथे 5 दिवस राहणार आहोत. सर्व बुकिंग झालं. मला जायची इच्छा नव्हती, पण माझ्याकडे पर्यायही नव्हता. मी नाईलाजाने माझे कपडे आणि सामान बॅगेत भरलं. शेवटी निघण्याचा दिवस आला. आम्ही बसने जाणार होतो. प्रवास 8 तासांचा होता, पण रात्रीचा प्रवास असल्याने झोपतं जाणं सोपं होतं. आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. आमची बस लक्झरी होती, त्यामुळे प्रवास आरामदायी होणार होता. बसमध्ये आश्रमात जाणारे लोकच होते. आम्ही बसमध्ये बसलो. आई आणि साक्षी एकत्र बसल्या, तर मी मागे एका काकांच्या शेजारी बसलो. बस निघाली आणि रात्रभर प्रवास करत आम्ही सकाळी 6 वाजता आश्रमात पोहोचलो. आश्रम खूप मोठा होता. सगळीकडे हिरवीगार झाडं आणि दूरवर डोंगर दिसत होते. तिथे कौलारू घरे होती. एका घरात 5 खोल्या होत्या. आम्हाला एक खोली मिळाली. 15-20 अशी घरे दूरवर दिसत होती. आमची खोली कोप्याला होती. आजूबाजूला खूप मोकळी जागा होती. साक्षीने दरवाजा उघडला आणि आम्ही सामान घेऊन आत गेलो. खोली फार मोठी नव्हती. तिघांसाठी वेगवेगळ्या गाद्या होत्या. 3 प्लास्टिकच्या खुर्च्या आणि एक टेबल होतं. एक छोटं बाथरूमही होतं. आम्ही सामान कोप्यात ठेवलं. मी खूप थकलो होतो, म्हणून गादीवर पडून झोपी गेलो. ताई आणि साक्षीने आंघोळ केली. आजचा दिवस आरामासाठी होता. सायंकाळी आई आणि साक्षी बाजारात जाणार होत्या. मला बाजारात जायचं नव्हतं, म्हणून मी खोलीतच थांबलो. सायंकाळी 6 वाजता त्या दोघी बाजारात गेल्या. मी लगेच दरवाजा बंद केला, मोबाईल घेतला आणि कोप्यात बसलो. नेहमीप्रमाणे व्हिडिओ सुरू केला. त्या बंद खोलीत, एकांतात, गावच्या मातीच्या सुगंधात व्हिडिओ पाहण्याची मजा काही औरच होती. काही वेळातच माझं पुरुषी अस्तित्व जागं झालं. मी शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलं होतं. थोड्या वेळाने माझं अस्तित्व बाहेर येण्यास धडपडू लागलं. मी शॉर्ट्स खाली सरकवली आणि माझं अस्तित्व मोकळं झालं. मी भिंतीला टेकून बसलो आणि मोबाईलवर व्हिडिओ पाहू लागलो. अचानक माझी नजर साक्षीच्या बॅगवर गेली. तिच्या बॅगमध्ये तिचे अंतर्वस्त्र असतील, असा विचार मनात आला आणि ती पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्या भावनेने माझं अस्तित्व अधिकच हेलकावे खाऊ लागलं. मी फोन बाजूला ठेवला आणि बॅग उघडली. खाली मला एक निळ्या रंगाचं अंतर्वस्त्र सापडलं. मी ते हातात घेतलं आणि समोर धरून पाहू लागलो. त्याची साईज पाहून मी प्रभावित झालो आणि कल्पना करू लागलो. मी ते माझ्या अस्तित्वावर ठेवलं आणि हालचाल करू लागलो. मला खूप मजा येत होती. काही वेळाने मी गुलाबी रंगाचं अंतर्वस्त्र शोधलं. ते खाली सापडलं. त्यावर जाळीदार नक्षी होती.
ते पाहून मी साक्षीची कल्पना करू लागलो. ती समोर आहे असं मला भासू लागलं. ती जाळीदार अंतर्वस्त्र पाहून मी तिची कल्पना करत होतो. माझं अस्तित्व खूप हेलकावे खात होतं. मी त्या गुलाबी अंतर्वस्त्रावर चुंबन घेऊ लागलो, जणू त्या नाजूक चाफ्यावर चुंबन घेत आहे अशी कल्पना करत होतो. साक्षी सभ्य आणि घरगुती मुलगी होती, पण दिसायला खूप सुंदर होती. ती नेहमी पंजाबी ड्रेस घालायची. तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे असं वाटत नव्हतं. तिचा रंग गोरा होता आणि उंची 5.5 फूट होती. तिचं शरीर इतकं आकर्षक होतं की कुणालाही वेड लावेल. पंजाबी ड्रेस तिच्यावर घट्ट बसायची, त्यामुळे तिचं शरीर आखीवरेखीव दिसायचं. तिचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी होतं. कित्येकदा तिचा कुर्ता पाहून ती मला खूप आकर्षक वाटायची. मी त्या गुलाबी अंतर्वस्त्रावर तोंड ठेवलं होतं, तेवढ्यात अचानक दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. आई बाहेरून हाक मारत होती. माझ्यासमोर सर्व कपडे अस्ताव्यस्त पडले होते. मी घाबरलो आणि घाईघाईत सर्व बॅगमध्ये कोंबलं. बॅग बंद करून मी दरवाजा उघडला. बाहेर आई आणि साक्षी उभ्या होत्या. ताई बडबडत आत आली. माझ्या कपाळावर घाम आला होता. साक्षीने ते पाहिलं. तिने माझ्याकडे नजर टाकली, पण मी मान खाली घालून जागेवर बसलो. थोड्याच वेळात बाहेर एक बाई आली आणि आईला हाक मारली. ती आईला बागेत चालायला बोलावत होती. आईने आतूनच सांगितलं की ती येत आहे आणि ती बाई पुढे निघून गेली. आई गेल्यावर साक्षीने दरवाजा बंद केला आणि माझ्याकडे एक नजर टाकून खुर्चीवर बसली. तिला माझ्यावर संशय आला असावा असं मला वाटत होतं, पण ती काही बोलली नाही. मीही तिच्याकडे पाहता हेडफोन लावून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने साक्षी उठली आणि तिने बॅग टेबलावर ठेवली. मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तिने बॅग उघडली आणि एक क्षण थबकली. मी घाईत सर्व असंच कोंबलं होतं. ती काय बोलेल याची भीती वाटत होती, पण ती काही बोलली नाही. तिने टॉवेल काढला आणि बाथरूममध्ये गेली. माझा जीव भांड्यात पडला. ती गेल्यावर मी थोडा रिलॅक्स झालो, पण माझ्या मनात तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा होती. मला त्या नाजूक चाफ्याचा अनुभव घ्यायची तीव्र इच्छा होत होती. व्हिडिओ पाहून माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली होती. मी फोन चार्जिंगला लावायचा विचार करत होतो, तेवढ्यात मला एक कल्पना सुचली. साक्षीला माझ्यावर खरंच संशय असेल तर ती माझा मोबाईल तपासेल आणि तिला माझी हिस्ट्री दिसेल. त्यात भाऊबहिणीच्या लिंक दिसतील आणि माझा हेतू साध्य होईल. मी माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन टाकलं होतं, ज्यामुळे फोन वापरणाऱ्याचा गुप्त फोटो येत होता. मी मोबाईलचा पासवर्ड काढून टाकला आणि साक्षी बाथरूममधून बाहेर येताच फोन चार्जिंगला लावला. तिच्याकडे पाहता मी बाहेर पडलो. मी बाहेर फिरत होतो. अर्ध्या तासाने परतलो तेव्हा आई आली होती. साक्षी कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती. तिने माझ्याकडे पाहिलं नाही. मी मोबाईल घेतला आणि आईला म्हणालो, मी मागच्या बागेत आहे. बागेत लहान मुलं खेळत होती. मी बागेच्या कोपऱ्यात बसलो आणि मोबाईल तपासला. ॲपमध्ये साक्षीचा फोटो दिसला. म्हणजे तिला माझ्यावर संशय होता. तिने जवळपास 20 मिनिटं माझा फोन पाहिला होता. मी काही वेबसाईट्स उघड्या ठेवल्या होत्या, त्यातल्या 2 बंद झाल्या होत्या. एक व्हिडिओ तिने 10 मिनिट पाहिला होता. बाकीच्या व्हिडिओंची प्रोग्रेसही पुढे गेली होती. सर्व भाऊबहिणीचे व्हिडिओ होते. एक नवीन व्हिडिओ होता ज्यात भाऊबहीण सुंदर वेळ घालवत होते. तोही 10 मिनिट पाहिलेला होता. कदाचित आई आली म्हणून तिने बंद केला असावा. त्या विचारांनी माझं अस्तित्व जागं होऊ लागलं. आता मला फक्त साक्षीच्या मनात काय आहे आणि ती कशी वागेल हे पाहायचं होतं. साक्षीच्या विचारांनी मला थरार जाणवत होता. ती मान्य झाली
तर त्या नाजूक चाफ्याचा अनुभव मला स्वर्गसुख देईल असं वाटत होतं. मी तिथेच स्वप्न पाहत बसलो. रात्री 8 वाजता घरी आलो. आई आणि साक्षी बोलत बसल्या होत्या. आई म्हणाली, उद्या सकाळी एका बाबांच्या दरबारात जायचंय. लवकर झोप. मी होकार दिला. आम्ही जेवण केलं आणि झोपायची तयारी केली. रात्री 12 वाजले. साक्षी कोप्यात झोपली, मध्ये आई आणि मी दुसऱ्या कोप्यात. सकाळी 5 वाजता आईने मला उठवलं. आई आणि साक्षी तयार झाल्या होत्या. एक बस आम्हाला दरबारात नेण्यासाठी आली. आम्ही तिथे पोहोचलो. दरबार डोंगराच्या कडेला होता. तिथे प्रचंड गर्दी होती. अंधार होता. रांग पाहून आत जायला 2 तास लागतील असं वाटत होतं. आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. आईच्या मैत्रिणी सोबत होत्या. 10-12 वयस्कर बायकांमध्ये मी एकटाच मुलगा होतो. साक्षी कालपासून माझ्याशी बोलली नव्हती. तिला राग आला असेल असं वाटत होतं. ती माझ्याकडे पाहत नव्हती. आम्ही रांगेत पुढे गेलो. आत गुहेत जात असल्यासारखं वाटत होतं. बऱ्याच ठिकाणी अंधार होता. गर्दीमुळे मागून धक्के बसत होते. मी साक्षीला 3-4 वेळा धडकलो. मागे वयस्कर बायका असल्याने मी काही बोलू शकत नव्हतो. एकदा जोराचा धक्का बसला आणि माझं शरीर तिच्यावर गेलं. गर्दीमुळे मला मागे जाता येत नव्हतं. काही मिनिट तसंच उभं राहावं लागलं. तिचा स्पर्श होऊन माझ्या मनात तरंग उठले. पण गर्दी कमी झाली आणि मी नाईलाजाने दूर झालो. तेवढ्यात साक्षीने माझा हात पकडून मला जवळ ओढलं, जणू ती मला तसंच उभं राहायला सांगत होती. मी खूप खुश झालो. मी पुढे सरकलो आणि तिला पूर्ण कवेत घेतलं. माझं अस्तित्व तिच्या शरीरावर टेकलं. त्या कोमल स्पर्शाने ते कणखर होऊ लागलं. लोकांचा धक्का बसला आणि माझं अस्तित्व घट्ट बसलं. उजवीकडे बायका होत्या, डावीकडे भिंत होती. अंधार होता. लोक मागे पुढे हलत होते. मी त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. मी हळूच साक्षीच्या कमरेवर हात ठेवला आणि अस्तित्वाचा प्रभाव पाडू लागलो. साक्षीला सर्व समजत असावं, पण ती काही बोलली नाही. ती पुढे पाहत उभी होती. रस्ता अधिक अरुंद होत होता. धक्क्यांमुळे माझी हालचाल होत होती आणि मला मजा येत होती. साक्षी काही म्हणत नव्हती. मी पूर्ण मोकळं झालो आणि स्वतःहून प्रभाव टाकू लागलो. तिच्या ड्रेसवरून ती मला जाणवत होती. आम्ही जणू प्रियकर-प्रियकेसारखे उभे होतो. मध्येच माझा हात तिच्या पोटावर फिरत होता. पुढे एक ठिकाण पूर्ण अंधाराचं होतं. मला आता जास्त वेळ नव्हता. मी तिच्या शरीराचा स्पर्श घेत होतो. माझ्या भावना दाटून आल्या होत्या. मला त्या नाजूक चाफ्याची इच्छा होत होती. मी कधी तिच्या खांद्यावर, कधी कमरेवर, कधी पायावर, तर कधी हातावर हात फिरवत होतो. जे मिळेल ते माझ्यासाठी आनंदाचं होतं. आम्ही दरबारात पोहोचलो. बाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मोकळ्या जागेत आलो. माझी नजर साक्षीवर होती. ती पंजाबी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. साक्षी आता आनंदी दिसत होती. कालपासून ती गप्प होती. मी तिच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न करत होतो, पण ती माझ्याकडे पाहत नव्हती. ती नजर फिरवून लाजत होती. तिचं असं वागणं मला वेड लावत होतं. रात्री 12 वाजता आम्ही आश्रमात परतलो. झोपायची तयारी करू लागलो. साक्षीने माझ्याकडे पाहिलं आणि लाजली. तिच्या लाजण्याने माझी धगधग वाढली. साक्षीला कसं जवळ करावं हाच विचार मनात होता. प्रवासाने आई लवकर झोपी गेली. तिचे घोरण्याचे आवाज येत होते. मी आणि साक्षी जागे होतो. मला वाटलं, साक्षीलाही इच्छा आहे. रात्र वाढत होती. मनात धाकधूक होती. ती माझी बहीण आहे, पण तिच्या आयुष्यात रंग भरण्याची इच्छा होत होती. इतक्यात साक्षी उठली आणि पाणी प्यायली. तिचं ओठ सुकलेलं दिसत होतं. माझा संयम सुटत होता. मी हिम्मत करून तिच्या जवळ गेलो. तिच्या डोळ्यात भावना दाटल्या होत्या. मी तिला घट्ट मिठी मारली. ती घाबरली आणि तिच्या तोंडातून आवाज निघाला. आम्ही आईकडे पाहिलं.
ती गाढ झोपेत होती. मी साक्षीच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. ती शहारली. तिच्या भावना दाटून आल्या. हळूहळू ती मला प्रतिसाद देऊ लागली. आम्ही दोघेही तापलो होतो. आम्ही वेड्यासारखे एकमेकांना चुंबन घेत होतो. मी मिठी अधिक घट्ट केली. तीही आवेगात चुंबन घेत होती. मी तिच्या शरीराला मोकळं केलं आणि तिच्या नाजूक अंगाला स्पर्श करू लागलो. ती मादक सुस्कारे टाकू लागली. मी कशाचीही पर्वा करत नव्हतो. ती आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून हलके मादक स्वर येत होते. मी तिच्या खालच्या कपड्यांना मोकळं केलं आणि त्या सुंदर चाफ्याचं दर्शन झालं. मी तिला पाहण्यात गुंग झालो. इतकं सुंदर दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होतं, मला विश्वासच बसत नव्हता. मी डोळे बंद करून माझे ओठ तिथे टेकवले. साक्षी सळसळली. तिची छाती वरखाली होऊ लागली. माझ्या स्पर्शाने ती वेडी होऊन आवाज करू लागली. ती डोळे बंद करून त्या क्षणांचा आनंद घेत होती. मी स्वतःला मोकळं केलं. आम्ही दोघेही पूर्ण मोकळे झालो. माझं अस्तित्व पाहून साक्षीचे डोळे मोठे झाले. ती घाबरली, पण मी त्या चाफ्याला स्पर्श करून तिला धुंदीत टाकलं. ती आईच्या उपस्थितीचा विसर पडली होती. साक्षीने माझ्या अस्तित्वाशी मैत्री केली आणि ते तयार केलं. मला हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं. मी तिला विचारलं, तुला हे कसं माहीत? ती म्हणाली, तुझ्या मोबाईलमध्ये पाहिलं होतं. मी तिला माझी आवडती व्यवस्था सांगितली. ती आधी नकार देत होती, पण मी तिला तयार केलं. मी हळूच त्या नाजूक चाफ्यावर माझं अस्तित्व ठेवलं. साक्षी शहारली. मी हालचाल केली. तिने हाताने तोंड दाबलं. ती तगमगत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांत झाल्यावर मी पुन्हा हालचाल केली. यावेळी तिची धडपड कमी झाली. मी पूर्ण हालचाल करू लागलो. तिचे सुस्कारे येऊ लागले. ती डोळे बंद करून त्या सुखाचा अनुभव घेत होती. मी कधी तिच्या शरीरावर हात फिरवत होतो, तर कधी तिच्या पाठीवर ओठ टेकवत होतो. आम्ही एका वेगळ्या विश्वात होतो. साक्षी माझ्या हालचालीचा आनंद घेत होती. तिच्या भावना दाटून आल्या. मी आवेगात आलो. ती मादक सुस्कारे टाकू लागली. काही वेळ अशीच हालचाल झाली आणि आम्ही त्या सुंदर क्षणांजवळ पोहोचलो. साक्षी अचानक आवाज टाकत शांत झाली. तिचे श्वास वेगात येऊ लागले. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. माझ्याही भावनेचा बांध फुटला. आनंदाच्या लहरी वाहू लागल्या. मी तिच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरू लागलो. आमच्या चेहऱ्यावर सुख दिसत होतं. मी हळूहळू शांत झालो. आई अजूनही गाढ झोपेत होती. सकाळी आईने आम्हाला उठवलं आणि दुसऱ्या दरबारात जायचं सांगितलं. मी नकार दिला. साक्षीनेही सांगितलं की ती थली आहे आणि जाणार नाही. शेवटी आई तिच्या मैत्रिणींसोबत गेली. आम्ही दुपारी 1 वाजता उठलो. एकमेकांकडे पाहून हसलो. आता दिवसभर खोलीत आम्ही दोघेच होतो. मित्रांनो, हा माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर कृपया तुमचा अभिप्राय द्या. धन्यवाद.